मुलांनो, भारतीय संस्कृतीची एक शिकवण आहे आणि ती शिकवण आहे भूतदयेची. कशाची? भूतदयेची. भूतदयेची म्हणजे भूतांवर दया करणे. तुमच्याकडं माझ्याकडं पूर्वी माणसं म्हणायची, अजूनही म्हणतात, अमक्या ठिकाणी शेतामध्ये जाताना भूताने झपाटलं, भूत दिसलं. या भूतांवर प्रेम करा असं भारतीय संस्कृती शिकवते. बरोबर आहे का? मी म्हणतो ते बरोबर आहे का? अगं हो म्हणा, नाही तर नाही म्हणा, तुम्हाला माहीतच नाही. ही भूत वगैरे काही नसतात. म्हणे माझ्या मागे भूत लागलं, मी भूत पाहिलं. मग पाहिलं, दाखव चित्र काढून कसं होतं ते. विनोदाचा भाग झाला हा. अशी भूतं वगैरे काही नसतात. अशा भूतांवर प्रेम करायला आपली संस्कृती शिकवत नाही. भूतदया म्हणजे प्राणी मात्रांवर दया करा, प्रेम करा, याला म्हणतात भूतदया. मग प्राणी म्हटलं त्यामध्ये अनेक प्राणी येतात. गाय आली, बैल आला, कुत्रा आला, मांजर आली, पोपट आला, वेगवेगळे पक्षी आलेत, वाघ आला, सिंह आला. वाघावर प्रेम करणार का? हां, एखादा उपाशी वाघ आहे, बऱ्याच दिवसापासून त्याला खायलाच भेटलं नाही, आणि मग आपल्याला तर त्याची दया आलीच पाहिजे ना. आपण पोटभर खातो, बिचारा उपाशी आहे. हां, मम्मीला सांगायचं, मम्मी आज ना वाघाचा स्वयंपाक कर बरं. मी ना वाघोबा दादाचा डबा घेऊन जाते. होईल का डेअरिंग कुणाची? नाही होणार. वाघांवर प्रेम मग कसं करायचं? त्यांना त्यांच्या त्यांच्या प्रदेशामध्ये, त्यांच्या विश्वामध्ये, त्यांच्या क्षेत्रामध्ये जगू द्या. आपण त्यांच्या क्षेत्रावरती अतिक्रमण केलं, हस्तक्षेप केला, त्यामुळं वाघ काय झाले? जंगलाच्या बाहेर आले आणि आपल्याला त्रास द्यायला लागले. मग बाहेर आलेल्या वाघांवरती प्रेम करा असं आपण म्हणत नाही. ते ज्या भागात राहतात त्या भागात माणसानं हस्तक्षेप न करणं, त्यांचं जीवन त्यांना आनंदानं जगू देणं, एवढं केलं तरी वाघावरचं प्रेम पुष्कळ झालं. असे अनेक प्राणी आहेत. या प्राणी मात्रांवरती आपण दया केली पाहिजे. माणूस हा संवेदनशील झाला पाहिजे. माणसामधलं पशुत्व, माणसामधल्या वाईट प्रवृत्ती या दूर व्हायला हव्यात. आणि हाच संदेश या पाठातून, या म्हणजे सोनाली या पाठातून आपल्याला बघायचं आहे. या पाठाचे लेखक आहेत डॉक्टर वाघ पूर्णपात्रे, प्रसिद्ध लेखक. त्यांचे वन्य प्राण्यांविषयीचे सोनाली हे पुस्तक प्रसिद्ध आहे. प्राणी जगत हा सर्वांच्याच कुतूहलाचा व जिव्हाळ्याचा विषय आहे. लहानपणापासून पाळीव प्राणी व जंगली प्राणी या दोघांबद्दलही आपलं आकर्षण असते. पाळीव प्राणी व हिंस्र प्राणी यामध्ये भेद आहेतच, परंतु जंगली प्राण्यांच्या हिंस्रपणाबाबत लहानपणापासून आपल्या मनात एक प्रकारची भीती व गैरसमज असतो. सोनाली हा पाठ सिंह या हिंस्र श्वापदामध्येही माणसावर प्रेम करण्याची वृत्ती असू शकते याचे सत्य उदाहरण आहे. हिंस्र श्वापदाला घरात पाळणे, नैसर्गिक वातावरणापासून त्याला दूर ठेवणे हे योग्य नाही, परंतु हिंस्र श्वापदातील पशुत्वावर प्रेमाने मात करता येऊ शकते. खरे म्हणजे मानवामध्ये सुद्धा प्रेम व संतापी वृत्ती अशा दोन्ही प्रकारच्या प्रवृत्ती आढळतात. आपल्यातील नकारात्मक प्रवृत्तींवरही मनुष्य मात करू शकतो, याचाही हा वस्तुपाठ आहे.
सोनाली हा सत्यकथेवर आधारित असलेला संवेदनशील पाठ माणसातील पशुत्व, वाईट प्रवृत्ती दूर व्हाव्यात ही प्रेरणा देणारा आहे. माणसाने प्राण्यांवर प्रेम करावे असा संदेश या पाठातून मिळतो. माणसानं प्राणीमात्रांवरती प्रेम केलं पाहिजे. तुम्हीही जगा आणि आम्हालाही जगू द्या, ही जी शिकवण आहे ही शिकवण माणसानं अंगीकारली पाहिजे. लेखकांना तेच या पाठातून सांगायचं आहे. बघूया. 31 मार्च 1974 सोमवारचा दिवस. आमच्या साऱ्या घरात आज सुतकी वातावरण होतं. आमच्या लाडक्या सोनालीचा आज आमच्या घरातला शेवटचा दिवस. आज सोनाली पुण्याला जाणार होती, आपल्या कायमच्या घरी. तिथल्या पेशवे उद्यानात यापुढे तिचं कायम वास्तव्य राहणार होतं. आज मी सोनालीला घेऊन पुण्याला निघालो होतो. गाडी पुढे चालली होती, पण मी मात्र मनानं भूतकाळात शिरलो होतो. बघा, अनेक वेळा निरोप देण्याचे प्रसंग आपल्यावरती येत असतात. लग्नामध्ये नवरीला निरोप दिला, खूप आनंद असतो लग्नामध्ये. तो प्रत्येकाच्या चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत असतो. मुलीच्या आईवडिलांच्याही चेहऱ्यावरनं ओसंडून वाहत असतो. पण तसं ते लग्नाच्या अगोदर 4-2 दिवस अगोदरपासूनच मनामध्ये मात्र त्यांच्या दुःख असतं. 25 वर्ष तर आताच्या फोडाप्रमाणे जपलेली आपली छकुली, तिला आता निरोप द्यायचा. 5 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, 3 दिवस राहिले, 2 दिवस, 1 दिवस, प्रत्यक्ष लग्नाचा दिवस. इतरांना हसरे दिसणारे ते आईबाप मनातून मात्र दुःखी असतात. आणि मग जेव्हा तो मुख्य प्रसंग येतो, नाही का, वधूर्यो शुभम भवतु शुभलग्न सावधान, राजा, ते असतात ना मंगलाष्टक. हां, आणि ते मंगलाष्टक एकदा झाले, एकदा 7 फेरे घेतले की ते विवाहबद्ध झाले म्हणून समजायचं. मग ती बिचारी सासरी निघत असताना त्या आईवडिलांची जी अवस्था होती, एकमेकांच्या गळ्यात पडल्यानंतर लवकर त्यांची ती भेट सुटत नाही. कोणाला तरी त्या बिचारीला पोरीला असं बाजूला करावं लागतं आणि रडत रडतच ती सासरकडे निघालेली असते. पण तो प्रसंग त्या आईवडिलांसाठी फार कठीण असतो. शाळेमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी सदिच्छा समारंभ असतो. तुम्ही पुढे 11वीला जाणार असता, 12वीला पुढचं शिक्षण तुमचं होणार असतं आनंददायक. पण ही शाळा सोडताना तुमच्या मनातलं दुःख तुमच्या डोळ्यांमधनं कळतं. माणूस जेव्हा हे जगच सोडून जातो, कोणी कोरोनामुळे जातं, कोणी अपघातात जातं, कोणी एखाद्या आजारानं जातं, कुणाचं वय झालेलं असतं त्यामुळे जातं. पण मग त्यावेळेस जे दुःखाचं सावट पसरलेलं असतं ना, त्याला सुतक म्हणतात. हे सुतक कोणी 10 दिवस पाळतं, कोणी 40 दिवस पाळतं. कारण ती व्यक्ती पुन्हा परत येणार नसते. सासरी गेलेली मुलगी कदाचित पुन्हा परत येते 4 दिवसानं, 4 महिन्यानं, 4 वर्षानं. शाळेला पुन्हा भेट द्यायला येता येतं. पण हे जग सोडल्यानंतर पुन्हा मात्र परतीचा प्रवास होत नाही. त्यामुळे ते जे दुःखमय वातावरण असतं त्याला सुतकी वातावरण म्हटलं आहे. या ठिकाणी 31 मार्च 1974चा हा दिवस. आणि लेखक सांगतात की आमच्या घरामध्ये
असं सुतकमय वातावरण होतं, दुःखमय वातावरण होतं. लाडक्या सोनालीला आज आम्हाला शेवटचा निरोप द्यायचा होता. तिच्या घराकडे ती कायमची आता जाणार होती, निघणार होती. तिथं तिचं पेशवे उद्यानामध्ये वास्तव्य असणार होतं. आणि मग गाडी पुढे निघाली. लेखक त्यांच्या भूतकाळामध्ये डोकावत होते. सोनालीच्या सानिध्यात जे दिवस गेले ते त्यांना आठवत होते. अजून तो दिवस आठवतोय मला. 29 ऑगस्ट 1973, वेळ सायंकाळची. डॉक्टर चित्रे यांनी छोटासा पिंजरा तयार करूनच ठेवला होता. त्या 3 पिलांना त्यांनी मादीपासून दूर केलं आणि म्हणाले, हो डॉक्टर, सांगा तुमचा चॉईस. तिन्ही बछड्यांना जन्मून 2 महिने झाले होते. मी तिन्ही पिलांना गोंजारलं, पण सगळीच फिसकन अंगावर आली. मी त्यातल्या त्यात कमी फिसकणार थोड्या शांत स्वभावाचं एक पिल्लू निवडलं. ते इतरांपेक्षा थोडं सशक्तही होतं. बच्च्याला आम्ही पिंजऱ्यात ठेवलं. रात्रभर प्रवासात माझ्या मनात त्या छाव्याशिवाय दुसरा कशाचाच विचार नव्हता. 2 वर्षांचे झाले की वाघसिंह पूर्ण ताकदीचे होतात. मग त्यांना शिकवणं, माणसळावणं अवघड असतं. पुन्हा माझ्या डोळ्यांसमोर नुसतं सर्कशीसारखं वन्य पशूंना ट्रेनिंग देणं हा हेतू नव्हता. मला एका जंगली जनावरावर प्रेम करायचं होतं, अगदी पोटच्या मुलासारखं. ती जेवल्याखेरीज मी जेवणार नव्हतो. तिला जवळ घेतल्याखेरीज मी झोपणार नव्हतो. आजपर्यंत पूर्णपात्रे घराण्यातील पराक्रमी लोकांनी शिकारी करून कीर्ती मिळवली होती, पण पशुमधील पशुत्वाची आज मी शिकार करायला निघालो होतो. आम्ही घरात प्रवेश केला. पहिला दिवस तसाच गेला. या सिंहकन्येचं आगमन होण्यापूर्वी 15 दिवस रुपालीचं आगमन झालं होतं. कापसासारखे शुभ्र पांढरे केस असलेली 1.5 महिन्यांची ही कुत्री आमच्या घरात सर्वांची लाडकी झाली होती. तिचे ते रुपेरी केस पाहून आम्ही तिचं नाव रुपाली ठेवलं होतं. माझा मुलगा डॉक्टर सुभाष याला पहिली मुलगी झाली. घरात दीप आला म्हणून आत्यानं म्हणजे सुचेतानं सुचवलेलं दीपाली नाव ठेवलं. म्हणजे एकाच ऑगस्ट महिन्यात आमच्या संगम बंगल्यात रुपाली आली, नात दीपाली आली आणि आता सिंहकन्याही आली होती. असा हा मनोहर त्रिवेणी संगम इथं झाला होता. काय बरं या छाव्याचं नाव ठेवावं. सोन्यासारखे केस असलेली सुवर्णकांतीची ती मादी कोच्यावर बसली होती. तिच्या पाठीवरून हात फिरवताना एकदम मला नाव सुचलं, सोनाली. बघा, 29 ऑगस्ट 1973 या दिवशी एका सिंहिणीनं 3 बछड्यांना जन्म दिला. 3 पिलांना तिनं जन्म दिला. छोटासा पिंजरा त्यांच्यासाठी तयार करण्यात आलेला होता. डॉक्टर चित्रे यांनी या 3 पिलांना त्यांच्या मादीपासून दूर केलं आणि डॉक्टर पूर्णपात्रे यांना विचारलं की या 3 पैकी तुमची चॉईस सांगा. आता लेखकांना त्या सिंहकन्येला आपल्या घरी न्यायचं होतं. तो नेण्याचा दिवस 29 ऑगस्ट 1973चा. आता आपण म्हणतो की सापाला किती दूध पाजलं तरी प्रसंग आला की तो काय करतो, दंश करण्याचा प्रयत्न करतो, झडप घालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या अंगावरनं किती प्रेमानं हात फिरवला. एखादा अजगर आहे, किती म्हटलं, अजगर बाबा कसे आहात तुम्ही. एखादा साप आहे, साप दादा बरे आहात ना, तुम्हाला झोप येत नाही का, या इकडे मी तुम्हाला झोपी लावते. साधा विंचू घ्या, विंचाच्या काट्यावरनं मायेनं हात फिरवा बरं. त्यानंतर 10 मिनिटांनी काय अवस्था होते बघा बरं.
तुम्ही अशा ठणठणा उड्या मारायला लागतात. हां, दारू न पिता सुद्धा माणसाला चढते. त्या विषयाची ताकद. असं लेखकांनी तिन्ही पिलांच्या पाठीवर हात फिरवला. ही त्यांच्या मूळ गुणधर्मानुसार फिसकायला लागली. आणि मग या पिलांमधनं एकाची निवड लेखकांना करायची होती. लेखक म्हणतात साधारणतः 2 वर्षामध्ये वाघ सिंह पूर्ण ताकदीचे होत असतात जन्म झाल्यानंतर. त्यानंतर त्यांना शिकवायचं म्हटलं किंवा माणसांचं अस्तित्व त्यांना द्यायचं म्हटलं तर ते शक्य होत नाही. म्हणून त्या अगोदर या हिंस्र प्राण्यांवरती काय संस्कार करता येतील ते करायचे असतात. लेखक म्हणतात मला या हिंस्र असलेल्या प्राण्यात सुद्धा एक माणूसपण जागवायचं होतं. मला जंगली जनावरांवरती प्रेम करायचं होतं. कुटुंबातल्या सदस्यांवरती जेवढं प्रेम करतो तेवढंच त्यांच्यावरती देखील करायचं होतं. ज्या सिंहकन्येची निवड केली तिचं नाव सोनाली ठेवलेलं आहे. तिनं काही खाल्ल्याशिवाय आपण काही खायचं नाही. तिला जवळ घेतल्याशिवाय झोपायचं नाही. म्हणजे तिच्यामधलं पशुत्व. लोक शिकारीला जातात जंगलामध्ये, प्राण्यांची शिकार करतात. लेखक सांगतात मला शिकार करायची होती प्राण्यामधल्या पशुत्वाची, प्राण्यामधल्या हिंस्रतेची मला शिकार करायची होती. या सिंहाच्या कन्येचं जेव्हा आगमन झालं त्याच्या अगोदर 15 दिवस पांढरे शुभ्र केस असलेली 1.5 महिन्यांची कुत्री त्यांच्या घरी आली होती. तिचं नाव ठेवण्यात आलं होतं रुपाली. घरामध्ये दीप आला म्हणून आत्या म्हणजे सुचेता, तिनं सुचवलेलं नाव दीपाली. आणि ऑगस्ट महिन्यामध्ये 1973च्या लेखकांच्या संगम या बंगल्यामध्ये रुपाली आली, दीपाली आली आणि आता सिंहकन्या सोनाली देखील आली. सोन्यासारखे तिचे केस होते म्हणून नाव ठेवलं सोनाली. त्रिवेणी संगम या ठिकाणी झालेला होता. आणि या सोनालीच्या पाठीवरनं हात फिरवताना लेखकांना तिचं सोनाली हे नाव सुचलेलं होतं. बघा, सिंहाच्या मुलीला किंवा सिंहाच्या मुलाला घरी आणायचं म्हणजे साधं सोपं काम नसतं. ते भयंकरच असतं. पण तरी देखील तुम्हाला जर आपल्या महाराष्ट्रामध्ये आनंदवन माहीत असेल, बाबा आमटे यांचा, नाही का, आमटे परिवारानं असंच या जंगली प्राण्यांवरती खूप प्रेम केलेलं आहे. तिथले वाघ त्यांच्या परिचयाचे झालेले आहेत. त्यांना अंधारतात, गोंजारतात. कारण संस्कार त्या वाघांवर, तुम्ही संस्कार कसे करता यानुसार तुमची भविष्याची जडणघडण ही अवलंबून असते. लहान मूल म्हणजे चिखलाचा गोळा. आकार द्यावा तसं ते घडत असतं. जर लहानपणापासूनच चोरी करण्याची सवय लावली तर ते मूल मोठं झाल्यानंतर 1 नंबरचा दरोडेखोर बनेल. लहान वयामधूनच त्याच्यावरती प्रामाणिकपणाचे संस्कार केले, सत्य
वादाचे संस्कार केले, ज्ञानार्जनाचे संस्कार केले, तर मोठेपणी तो मोठा तत्ववेत्ता बनेल. जसे आपण संस्कार करू तसे होतात. वाघ असेल, सिंह असेल, जरी हिंस्र असले, पण जन्मापासून जर ते माणसांच्या सानिध्यात असतील तर त्यांच्यामध्ये माणुसकीची रुजवण ही नक्की होत असते. प्रयत्न केले तर वाघ मांसऐवजी घाससुद्धा खाऊ शकेल. प्रयत्न केले तर त्याच्यातली हिंस्रता 100% नाही जाणार, पण 90% नक्की जाऊ शकेल. तो प्रयत्न लेखकांना करायचा आहे, किंबहुना त्यांनी केला आहे. तो सुरुवातीला रुपालीचं आणि सोनालीचं मुळीच पटेना. रुपाली सोनालीवर भुंकायची आणि सोनाली ही फिसकून अंगावर जायची. 3-4 दिवस हा प्रकार चालू होता, पण 4 दिवसानंतर दोघांचीही गट्टी जमली. मग एकत्र बसणं, झोपणं सुरू झालं. हिंडताना रुपाली पुढे व सोनाली मागे. रुपाली सिनियर असल्यामुळे तो मान तिचाच होता. पुढे तर दोघींना एकमेकींचा इतका लढा लागला की त्यांचं जेवणही एकत्र होऊ लागलं आणि रुपालीप्रमाणे सोनालीही माझ्याजवळ माझ्या पायथ्याशी झोपू लागली. रुपाली कोण आहे? रुपाली मी आधीच सांगितलं होतं ना, कुत्री आहे. आपल्याला कुत्र्यांची किती आवड आहे? आपल्या अंगणाची राखण करण्यापुरती. आपल्या अंगणामध्ये कशावर जगतात ती? जे शिळं राहिलेलं अन्न आहे त्याच्यावरती. बरं, आता कुत्रं आणि वाघ किंवा बिबट्या यांच्यामधले जर तुम्ही संबंध बघितले तर वाघाचं किंवा बिबट्याचं आवडतं खाद्य जर काय असेल बरं? बिबट्याचं आवडतं खाद्य काय? कोण सांगतं मला? कोणाच्या घरी बिबट्या आला? बिबट्याचं आवडतं खाद्य आहे कुत्रं. आधी तो कुत्र्यावरती हल्ला करणार, त्याचा फडशा पाडणार, मग शेळी असेल, बकरी असेल किंवा सारखीच आवड म्हणा. या ठिकाणी ही सिंहकन्या सोनाली आणि रुपाली जी श्वान परिवारातील आहे. दोघींचं सुरुवातीला जमत नव्हतं. वेगळं निघायला आलेल्या 2 जावा जशा एकमेकींवरती तुटून पडतात ना, तुम्हाला माहीत असेल. कारण तुमचे आईवडील जेव्हा वेगळे निघाले, आता सगळेच आईवडील भांडणं करून वेगळे निघतात असं नाही, पण बरेचसे भांडणं करता करता वेगळे निघतात. दररोज त्या घरामध्ये भांडण. ही तिच्यावर धावून जाते, ती हिच्यावर धावून जाते. ही तिला कुत्री म्हणते, ती तिला मांजर म्हणते. बरं, बायकांच्या शिवाय फार शलके असतात कधी कधी. मग शेवटी बिचारे नवरे कंटाळतात. हे काय उठून सुटून दररोजचा यांचा तमाशा, त्यापेक्षा आपण काय करू, वेगळे राहू. असं ही सोनाली आणि रुपाली. नैसर्गिक तसं एकमेकांची. कुत्र कधी वाघाशी शत्रुत्व करत नाही किंवा बिबट्याशी करत नाही, पण बिबट्या किंवा वाघ कुत्र दिसलं की त्यांनी ठोकलंच म्हणून समजायचं. एकमेकांवरती फिसकायचे, धावून जायचे. पण पुढे या दोघींमध्ये इतकी मैत्री जमली, एकमेकींशिवाय दोघींना करमेना, एकमेकींशिवाय दोघींना जमेना. आणि मग त्यांना तो लागलेला लळा, त्यांचं जेवण एकत्र,
त्यांचं खेळणं एकत्र, फिरत असताना पुढे रुपाली, मागे सोनाली. कारण रुपाली अगोदर आलेली असल्यामुळे ती स्वतःला सिनियर समजायची. त्याच्यामुळे तिला वाटायचं की आपलाच रुबाब पाहिजे या ठिकाणी. लढीवाळपणानं दोघीही लेखकांच्या पायाशी घोटाळत असायच्या. झोपायची वेळ झाली की सोनाली उडी मारून बिछाण्यात शिरे, पण चटकन झोपी जायचा तिचा स्वभावच नव्हता. बिछाण्यात आली की ती माझं तोंड चाटू लागे, मग केस चाटे, पंजानं माझे केस विस्कटून टाकी. कधी ती अन रुपाली यांची दंगामस्ती माझ्याच बिछाण्यात चालायची. दोघीही बिछाण्यात चक्क नाचत कुदत, थकल्या दमल्या की दोघीही आपापली जागा पकडून झोपायला येत. फुस्स करून रुपा अंग टाकी आणि झोपी जाई, पण सोनालीला मात्र अशी झोप येत नसे. लहान मुलासारखं तिला मला थोपटून झोपावं लागे. तेव्हा कुठे बाईसाहेब झोपत. ती झोपेत तीही एखाद्या लहान मुलासारखी अस्ताव्यस्त. झोपेत बाईसाहेब लोळतही भरपूर. शेवटी त्या दोघींच्या मध्ये मलाच झोपायला पुरेशी जागा मिळत नसे. बघा, रुपाली आणि सोनाली यांच्यावरती लेखकांचा जीव जडलेला होता. आता झोपण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. काही माणसं संध्याकाळी 6लाच जेवतात आणि 7:30ला झोपी जातात. काही माणसं किंवा महिला संध्याकाळी 7ला जेवतात, 9ला झोपतात. काहींच्या घरी रात्री 9ला जेवतात, 11ला झोपतात आणि काहींच्या घरी रात्री 11ला जेवतात आणि मध्यरात्री 2 वाजता झोपतात. वेगवेगळ्या वेळा असतात. गप्पा गोष्टी. इथे लेखकांची झोपायची वेळ झाली की सोनाली टुनकन उडी मारायची आणि बिछाण्यात शिरायची. काही काही लहान मुलं खोडीची असतात, लवकर झोपत नाही. झोपण्याचं सोंग करणार, लहान्या भावाला चिमटा काढणार, मोठ्या बहिणीला चिमटा काढणार, मध्येच कुत्र्या मांजराचा आवाज काढणार आणि आई किंवा वडिलांचे 2 धपाटे मिळाले की मग झोपी जाणार. इथे सोनालीचा स्वभाव पटकन झोपण्याचा नव्हता. लेखकांचं तोंड तरी चाटेल, केस तरी चाटेल, पंजानं केस तरी विस्कटून टाकेल. शिवाय दोघींची दंगामस्ती धिंगाणा त्या अंथरुणावरती सारखा चालत असायचा. खेळून खेळून दमल्या की मग झोपी जायच्या. पण सोनालीला डायरेक्ट झोप कधी लागत नसायची. जसं लहान बाळाला झोपी लावण्यासाठी आई किंवा आजी अंगाई गीत म्हणत असते, नाही का? झोप झोप माझ्या बाळा, तुझ्या हातामध्ये घालीन वाळा. जुनी गाणी. असं गाणी म्हणता म्हणता अंगावरती असं पंजानं हळूवार थोपटत 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 त्या बाळाला झोपी लावावं लागतं. मग ते एकदा झोपलं की झोपलं. तसं लेखकांना या सोनालीला असं थोपटत थोपटत झोपी लावावं लागायचं. झोपल्यानंतर ती एकदम अस्ताव्यस्त होती झोपायला. काही काही मुलं बघा, काही काही माणसंसुद्धा झोपताना क्वार्टर झोपतात आणि जाग येताना त्यांना खाली जाग येते. झोपेत कधी पडतात क्वार्टरवरनं खाली त्यांनाही कळत नाही. या कोपऱ्याला झोपलेली असली की जाग येताना दरवाजात जाग येते. अशी लोळायची घोळायची अनेकांना सवय असते, तशी सोनालीला देखील सवय होती. सोनाली आणि रुपाली लहान होत्या तोपर्यंत रुपालीच अंगापिंडानं मोठी होती. वयानं तर ती सोनालीपेक्षा चांगली 7 दिवसांनी मोठी. त्यामुळे ती सोनालीवर ताईगिरी करी, सोनालीवर गुरगुरे, तिला दमात घेई. सोनाली बिचारी गरीब. रुपाली तिच्यावर गुरगुरली की बापडी कोपऱ्यात जाऊन निमूट बसे.
आता रुपाली सोनालीपेक्षा 7 दिवसांनी मोठी, पण कुत्र्यांची उंची विशिष्ट उंचीपर्यंतच वाढते, फुटापर्यंतच वाढते. सिंह किंवा वाघ यांचं असं नसतं. अर्ध्या फुटापासून तर त्यांची उंची 5-5 फुटापर्यंत किंवा 4-4 फुटापर्यंत वाढत असते. आता रुपाली 7 दिवसांनी मोठी जरी असली, अंगापिंडानं सोनालीपेक्षा धडधाकट जरी असली, पुढे जाऊन सोनाली अंगापिंडानं धडधाकट होणार आहे. पण 7 दिवसांनी मोठी असल्यामुळे रुपाली तिच्यावरती जरा दादागिरी करायची. याला ताईगिरी म्हटलं या ठिकाणी. मोठी ताई आणि मोठ्या ताईची मोठी दादागिरी. सोनालीवर गुरगुरायची, तिला दमात घ्यायची. जसं कॉलेजमध्ये बघा, मोठ्या वर्गातली मुलं लहान वर्गातल्या मुलांना दमात घेतात, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना वागायला लावतात. त्याला रॅगिंग का रँगिंग असं काहीतरी म्हणतात बघा इंग्रजीमध्ये. इथे रुपाली काय सोनालीवरती अशी रँगिंग करत नव्हती, पण बिचारीला दमात घ्यायची. ही गुरगुरली की सोनाली बिचारी कोपऱ्यात जाऊन निमूटपणे बसायची. ताईचा तो रुबाब सहन करण्याची तिला जणू सवय लागली. पण दोघी वाढू लागल्या आणि सारं दृश्यच बदललं. रुपाली लहानखुरी राहिली आणि सोना बघता बघता तिच्या दुप्पट चौपट झाली. ती रुपालीला सहज तोंडात उचलून धरी, पण सोनालीचे दात कधी रुपालीला लागले नाहीत. रुपालीने मात्र आपला ताईपणा शेवटपर्यंत सोडला नाही. सोनाली फार वाह्यातपणा करू लागली की रुपाली गुर्र करून दटावीत असे. मुंबईहून दोघींसाठी गळपट्टे व साखळ्या आणल्या. लहानपणापासून जर त्यांना साखळीची सवय लावली नाही तर मोठेपणी ही जनावरं साखळी घालू देत नाहीत. घराच्या गच्चीवर सोनालीचं बिऱ्हाड थाटलं. दोघीही वयानं वाढू लागल्यात. आता मी मगाशी सांगितलं, कुत्र्यांची उंची फार तर 1-1.5-2 फुटापर्यंत वाढते. विशिष्ट उंचीपर्यंत रुपालीची वाढ झाली, तिची वाढ थांबली. सोनाली मात्र अंगापिंडानं धिप्पाड झाली, रुपालीपेक्षा उंचीनं वाढली. आणि मग केव्हा ही सोनाली रुपालीला आपल्या जबड्यात पकडत असे, पण दात मात्र लागू देत नसायची. वाघ, सिंह, बिबटे हे जेव्हा शिकार पकडतात ना, तेव्हा त्या शिकाराला रक्तबंबाळ करतात. हे जेव्हा यांच्या पिलांना पकडतात ना, पकडणारे दात तेच असतात ना. ज्या जबड्यामध्ये पकडलं जातं तो जबडाही तोच असतो. हरणाला पकडलं तर हरण काय होतं? रक्तबंबाळ होतं. आणि वाघिणीनं किंवा त्या बिबट्या नरमादीनं तिच्या पिलाला पकडलं तर ते रक्तबंबाळ होतं का? नाही होत. इथं सोनालीनं आपला हिंस्रपणा जणू सोडून दिलेला होता. किंवा रुपालीला ती आपल्या जबड्यात पकडायची, पण एकदम सावकाश, अलगद. ही रुपाली केव्हा तिच्यावरती गुरगुरायचीच. ताईगिरी, दादागिरी तिची सुटलेली नव्हती. लेखकांनी काय केलं, मुंबईहून दोघींनाही ते गळपट्टे आणले. साखळीनं कुत्र्यांना किंवा हिंस्र प्राण्यांना वेळीच पायबंद नाही घातला तर पुढे हे प्राणी गळ्यामध्ये साखळी किंवा तो गळपट्टा लावू देत नाही. गच्चीवर मी नेहमी दोघींना मोकळं ठेवत असे. पुढे गच्चीवर सोनाली आणि रुपाली मोकळेपणाने खेळू लागल्या, एकमेकींचा पाठलाग करू लागल्या, माझ्या पायांतून पळू लागल्या. पण सिंहकन्या, एक श्वानकन्या आणि एक डॉक्टर कन्या असा हा अवर्णनीय सामना. मला त्यावेळी कोणत्याच गोष्टीचं भान राहत नसे. एक विलक्षण अवर्णनीय आनंद मी लुटत असे, अगदी भरभरून. याच गच्चीवर त्या दोघी पहिल्या पावसाळ्यात नाचल्या होत्या. फारच जोराचा पाऊस आला म्हणजे मात्र सज्जाचा आडोसाजा घेत एरवी साऱ्या गच्चीवर पावसात भुंदडत. घराची जी गच्ची होती त्या गच्चीवरती दोघींनाही मोकळेपणानं सोडण्यात येई. मोकळेपणानं त्या ठिकाणी त्या खेळायच्या.
नाचायच्या, हुंदडायच्या, एकमेकींचा पाठलाग करायच्या, लपाछपीचा खेळ खेळायच्या, कधी लेखकांच्या पायातनं पळायच्या. आणि अशा पद्धतीनं लेखक सांगतात की या तिघींचा त्या ठिकाणी अवर्णनीय असा सामना होत असायचा. त्यांच्यामध्ये मी पण मिसळून जायचो, मला पण माझं स्वतःचं भान असत नसायचं. एक अवर्णनीय असा आनंद मला त्यांच्याशी खेळत असताना मिळत असायचा. पावसाळा असो, हिवाळा असो, उन्हाळा असो, त्या यथेच्छपणे गच्चीवरती खेळायच्या, बागडायच्या, इकडून तिकडे हुंदडायच्या. जळगावला बॅडमिंटन टुर्नामेंट्स होत्या. सोनालीला घेऊन मी कोर्टावर गेलो. तिथे माझे मित्र डॉक्टर आठवले आपल्या अल्सेशियन कुत्र्याला घेऊन आले होते. चांगला उंच व दांडगा कुत्रा होता तो. त्याची व सोनालीची गाठ पडली. आधी त्या कुत्र्याला हे मांजराचं पिल्लू आहे असं वाटलं असावं. तो तिच्या अंगावर धावला. सोनाली त्याच्यापुढे फारच लहान दिसत होती, पण किंचितही न घाबरता फिस्स करून ती त्याच्या अंगावर धावली. मग मात्र तो अल्सेशियन कुत्रा पळू लागला व सोनाली त्याचा पाठलाग करू लागली. कोर्टावरील साऱ्या खेळाडूंना हा प्रकार पाहून मजा वाटली. कोर्ट म्हणजे खेळण्याचं जे ठिकाण आहे त्याला कोर्ट म्हणतात. कदाचित बंदिस्त हॉल असेल किंवा कदाचित मोकळी जागा असेल. त्या कोर्टावरती बॅडमिंटनच्या टुर्नामेंट मॅचेस होत्या. आणि जाता जाता एक दिवस लेखक सोनालीला बरोबर घेऊन गेले. त्यांचा एक मित्र डॉक्टर आठवले, त्यांचा एक आवडता प्राणी होता तो म्हणजे अल्सेशियन कुत्रा. त्याला घेऊन त्या ठिकाणी आलेले होते. कुत्रा उंचीनं, तब्येतीनं दांडगा होता. त्या कुत्र्याला वाटलं हे मांजराचं पिल्लू आहे. सोनाली म्हणजे मांजराचं पिल्लू. आणि मांजराच्या पिल्लाला पाहिल्यानंतर कुत्रा डेरिंग करतो, लगेच भुंकायला लागतो, नाही का. वाघ पाहिला की गप्प बसतो, त्याच्या तोंडातून आवाजच बाहेर पडत नाही. त्याप्रमाणे ते काय झालं, त्या सोनालीला मांजर समजून तिच्यावरती धावलं. आता सोनाली ही सिंहाची मुलगी होती, ती घाबरणाऱ्यातली थोडी होती. तिने एकदाच त्याच्यावरती फिस्स असं केलं. कुत्र्यानं ओळखलं, अर्र येतो साक्षात मृत्यू आहे. घाबरलं, पुढे पळायला लागलं. सोनाली त्याच्या मागे, ते पुढे, सोनाली त्याच्या मागे, ते पुढे. त्या ठिकाणी जमलेले प्रेक्षक ही त्यांची गंमत बघत होते. प्रेक्षकांना ही गंमत बघून मजा वाटली. रुपालीच्यापेक्षा सोनालीची वाढ एकदम झपाट्याने झाली. ती चांगलीच मोठी दिसू लागली. वाढत्या वयाप्रमाणे सोनालीच्या आहारातही मी वाढ केली. आता सोनाली 5 महिन्यांची झाली होती. सोनालीचं जेवण 3दा होत असे. सकाळी नाश्त्यासाठी तिला दूध व अंडी देत होतो. दुपारी जेवताना मी तिला खिमा देत असे. रात्री मात्र सोनाली शुद्ध शाकाहारी जेवण घेत असे. दूधपोळी नाहीतर दूध भाताचं. आणि त्यासाठी मग ती आमच्या गंगूबाई स्वयंपाकीनिशी लाडीगोडी लावी. जेवायची वेळ झाली की ती स्वयंपाकघरात जाई आणि स्वयंपाकीन बाईंच्या पायांत घोटाळत राही. त्यांच्या भोवती फिरत राही. तोंडानं लाडीक आव आव करत त्यांच्याकडे जेवणाची मागणी करी. पण तिचं जेवण ताटलीत टाकलं की ती गुरगुरायला लागे. ताटली खाली ठेवली की ताटलीवर तुटून पडे. जिभेनं ताटली चाटून पुसून साफ करून होईपर्यंत तोंडानं तिची गुरगुर चालूच राही. दूधपोळीने दूधभात खाणारी जगातली ती एकमेव सिंह असावी. मी कालच सांगितलं, वेगवेगळ्या प्राण्यांचं खाद्य हे वेगवेगळं असतं. गाईनं मटण खाल्लं असं कुठं बघितलं का? गाईला घास आणि गवतच लागतं, चारा लागतो बिचारीला. कुत्रा घ्या,
कुत्र्यानं कधी घास खाल्ला पाहिला का? हा, कुत्रा निमहारी प्राणी. निमहारी म्हणजे कसा बघा, तो शाकाहारी पण आहे, मांसाहारी पण आहे. कुत्रा दूधपोळी पण खातो आणि मेलेल्या जनावराला किंवा मांजर वगैरे त्यांना पण खातो. त्याच्या पुढे गेलं वाघ, बिबट्या हे कधी घास गवत खाणार नाही. ते हिंस्र प्राणी, मांसाहारी प्राणी. पण आपण जर सवय लावली तर ते सुद्धा दूध भात खाऊ शकतात. सोनालीला या दूध पोळीची सवय लावण्यात आलेली होती. शुद्ध शाकाहारी जेवण तिला दिलं जात होतं. नाश्ता म्हणून तिला दूध आणि अंडी दिली जात होती. दिवसातनं 3दा जेवणारी ही सोनाली भूक लागली की स्वयंपाकघरात जाणार आणि तिथे त्या स्वयंपाकघरामधल्या ज्या स्वयंपाकीन बाई होत्या त्यांच्या पायामध्ये घोटाळत राहणार. ताटलीमध्ये जेवण दिलं की गुरगुरायला लागणार. ताटली खाली ठेवली की ताटलीत चाटून पुसून खाणार. लेखक सांगतात की दूध भात आणि दूध पोळी खाणारी जगातली ही एकमेव सिहीन म्हणावी लागेल. आपण जशी सवय लावू तशी सवय लागते. कुत्र्यांना लहानपणापासून प्रशिक्षण दिलं जातं आरोपींचा शोध घेण्याचं. मग ते मध्ये आता एकदा इथं बघा, एक कुत्रा ट्रेनिंगला आणला जायचा इथं ग्राउंडवरती. कुत्र्याला या डस्टरचा जर वास दिला आणि हे डस्टर इथून 1 किलोमीटर नेऊन ठेवलं तर कुत्रा बरोबर ते डस्टर सापडून देणार. त्या वासावासानं कुत्रा जाणार. अर्थात त्याला तसं ट्रेनिंग असतं. कुत्र्याला जर शेतकऱ्यानं रानामध्ये जेवणाची पिशवी नेऊन देण्याचं काम शिकवलं तर कुत्रा त्या वेळेला बरोबर जेवण नेऊन देणार. रिकामा डबा घरी आणून देणार. आहे की नाही? जसं पक्ष्यांचं असतं बघा. एक सिनेमा आहे बघा, बाजीगर का असं काहीतरी नाव येते त्या सिनेमाचं. त्यात एक गाणं आहे. काय गाणं? पहिली प्यार की पहिली चिट्ठी साजन को देना, कबूतर जा जा जा, कबूतर जा 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 जा. हा, बोला ना. हा, बोल ना. कोण ग? काय म्हणते? बोल. बरं, जाऊ द्या, ठीक आहे, नंतर बघू आपण. म्हणजे मला सांगायचं काय की त्या सिनेमामध्ये ते कबूतर आहे ना, त्याला काय शिकवलेलं आहे? ती चिठ्ठी नेऊन द्यायची. आता बघा, काही शत्रुराष्ट्र असतात ना आपली, आपल्या देशामध्ये घातपात करण्यासाठी ते प्राण्यांचा वापर करतात. प्राण्याला तुम्ही लहान असतानापासून जसं शिकवाल, जसं घडवाल तसं ते घडणार असतं. वाघ असू दे, सिंह असू दे, दूधपोळीसुद्धा खाणार. आणि संस्कार नाही झाले तर मात्र त्याला फक्त मांसच लागणार. असो, तिला व रुपालीला मी मोटारीतून बाहेर फिरायला नेऊ लागलो. दोघींची मोटारीतून बसायची जागाही पक्की ठरलेली. ड्रायव्हरच्या शेजारची सीट ही त्यांची जागा. जाणाऱ्या येणाऱ्यांकडे दोघी खिडकीतून टक लावून पाहत राहत. दोघींचे पुढील पंजे दाराच्या बाहेर ऐटीत टाकलेले असत. बैलगाड्या, टांगे, गुरं यांकडे ही जोडी डोळे विस्पारून पाहत असे. बघा, सोनाली आणि रुपालीला फिरायला नेलं जात असे मोटारीमध्ये बसून. लहान मुलं जसं खिडकीतनं बघत असतात ना, रस्त्यानं जाताना झाडं बघतात, घरं बघतात, मजा वाटते त्यांना. बाहेर हात काढतात, कुणालाही टाटा बाय बाय करतात. तसं या दोघी खिडकीतनं असा
पंजा ठेवायच्या आणि खिडकीतनं अशा बाहेर बघत चालायच्या. म्हणजे त्यांना फिरण्याची पण सवय लेखकांनी लावलेली होती. दवाखान्याच्या कामामुळे मला कधी कुठं जावं लागेल याचा नेम नसे. मग माझ्या अनुपस्थितीत अण्णांकडे किंवा गड्याकडे सोनालीच्या जेवणाची व्यवस्था असे तशी सवय करणं आवश्यक होतं. अण्णा प्रथम जाळीच्या दरवाजाच्या आत बसून चिमट्याने तिला खाऊ घालत, कधी कधी गच्चीच्या कट्ट्यात असलेल्या सिमेंटच्या जाळीमधून खाऊ घालत. असं करून त्यांचा विश्वास वाढला आणि स्वतः हातानं तिला खाऊ घालावं असं त्यांनी ठरवलं. पण एकदा त्यांना विचित्र अनुभव आला. त्या दिवशी दवाखान्यात मला काम होतं. सोनालीला जेवू घालण्याचं काम मी अण्णांकडे सोपवलं. जेवणाचा डबा घेऊन अण्णा नेहमीप्रमाणे जाळीच्या दरवाजाजवळ आले. डबा दरवाजाजवळ हॉलमध्ये ठेवून दार उघडून ते गच्चीवर सोनालीकडे गेले. दरवाजा गच्चीकडून त्यांनी बंद केला. गच्चीवर गेल्याबरोबर सोनाली त्यांच्या मागे मागे गेली. तिला वाटलं त्यांनी जेवणाचा डबा आणला आहे, परंतु त्यांच्याजवळ खाणं नाही हे लक्षात येताच सोनाली परत दरवाजाकडे धावत गेली. सोनाली त्यांच्या अंगावर गुरगुरू लागली, पण अण्णांना तिच्या गुरगुरण्याचा अर्थ कळला नाही. तिला उद्देशून ते म्हणाले, सोना थांब, मी डबा आणतो, बाजूला हो. असं ते दरवाजापाशी जाताच सोनालीने एक मोठी डरकाळी फोडली. काही कामानिमित्त लेखकांना बाहेर जायचं होतं आणि मग त्यापुरती जबाबदारी अण्णांकडे सोपवण्यात आलेली होती. सोनालीचं खाणं, कारण तिला लेखक सांगतात किती किलो मटण लागत होतं? 3-3.5 किलो मटण. शिवाय पुन्हा दूध आणि पोळ्या. म्हणजे बघा, म्हणतात ना काही हिंस्र प्राणी हे असलं काही दूध काला वगैरे खात नाही. आता सोनाली ही सुवर्णकन्या होती, सिंहकन्या होती. मग सिंहकन्या म्हटल्यानंतर सिंह काय दूधपोळी खातो, घास खातो? नाही. मी तर असं काय कुठं वाचलं नाही बा वाघानं घास खाला, गवत खालं. पण मी काल सांगितलं त्याप्रमाणे लहानपणापासून जर तसे संस्कार केलेले असतील तर वाघसुद्धा दूधपोळी खातो, सिंहसुद्धा दूधपोळी खातो. सोनालीच्या या खाण्याची जबाबदारी आता अण्णांकडे होती. अण्णा सर्वप्रथम तिला जाळीच्या दरवाजामधून चिमट्यानं खायला घालायचे. सुरुवातीला सोनालीचा विश्वास संपादन करण्यात त्यांनी काही वेळ घालवला आणि आता त्यांना खात्री पटली की आपण सोनालीचा विश्वास संपादन केला आहे. ते हातानं तिला आता खायला प्यायला घालू लागले. जेवणाचा डबा घेऊन ते जाळीच्या दरवाजापर्यंत आले आणि दार उघडून ते गच्चीवरती सोनालीकडे गेले. गच्चीवरती सोनालीकडे गेले. गच्चीचा दरवाजा बंद केला. सोनालीला वाटलं आपलं जेवण आलंय. पण जेव्हा तिच्या लक्षात आलं की अण्णांच्या हातात जेवण नाही आहे, मग मात्र तिनं तिचा गुणधर्म दाखवायला सुरुवात केली. गुरगुरायला लागली. अण्णा म्हटले, सोना चूप, तुझं जेवण आणतो मी, थांब. डबा आणतो, बाजूला हो, मला जाऊ दे. असं म्हटल्याबरोबर सोनालीनं मोठी डरकाळी फोडली. सोनालीची डरकाळी साऱ्या बंगल्याच्या आवारात घुमली. काय झालं आहे हे कोणालाच कळेना. मी हातातलं काम टाकून दरवाजाजवळ धावत गेलो. तोच शांताराम धाव अशी अण्णांची हाक ऐकू आली. मी प्रत्यक्ष तेथे पोचलो तेव्हा अण्णा सोनालीला चूप राहा असं सांगत होते. एखादा कुत्रा जेव्हा धावून येतो आपल्या अंगावरती, अनोळखी असतो, आपण कुणाच्या तरी घरी गेलेलो असतो,
आणि आपण मोठमोठ्यानं ओरडायला लागतो, हाड 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 हाड, आहे की नाही? मग कशी लेंडी पातळ होते त्यावेळेस. म्हणजे लेंडी पातळ होणे हे मराठीतलं एक तसं म्हणणं आहे ते, म्हणजे फार हाल होणे. लेंडी पातळ होणे असं काही वाक्प्रचार कुठं मी वाचलेलं नाही, पण जरी असला तरी त्याचा अर्थ काय, हाल होणे किंवा भंबेरी उडणे. आपल्या अक्षरशः भंबेरी उडायला लागते. आपण त्या कुत्र्याला असं काहीतरी असं हातानंच करतो, हातात काही नसतं पण हाड 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 हाड. तसं अण्णांनी सोनालीला सोना चूप सोना चूप. लेखकांनी ऐकल्याबरोबर लेखक धावत गेले. बघतात काय, अण्णा तिला चूप रहा शांताराम धाव, चूप रहा शांताराम धाव असं म्हणत होते. आणि मग मी पाहिलं तर सोनालीचा आवेश फारच भयंकर होता. मी घाईघाईने लोखंडाची पट्टी घालून जाळीचा दरवाजा उघडला व जेवणाचा डबा घेऊन गच्चीवर प्रवेश केला. परंतु नेहमी खाण्यासाठी लाडीगोडी करणारी सोनाली आज इतकी रागावलेली होती की तिनं उडी मारून माझ्या हातातला डबा पंजाने फटकारा मारून दूर उडवला. मटण गच्चीवर इतस्ततः पसरलं. ती गुरगुर करत त्यावर तुटून पडली. 15-20 मिनिटात तिनं सर्व फस्त केलं. खाल्ल्यावर सोनाली शांत झाली आणि येऊन माझे पाय चाटू लागली. जणू काही झाल्या प्रकाराबद्दल ती आमची क्षमाच मागत होती. रागावलेली सोनाली, तिचा तो भयंकर असलेला क्रोध, राग बघितल्यानंतर लेखकांनी घाईघाईनं लोखंडाची पट्टी वापरून तो जाळीचा दरवाजा बंद केला. उघडलेला दरवाजा बंद असला दरवाजा उघडलेला आहे आणि जेवणाचा डबा घेऊन ते गच्चीवरती गेलेले आहेत. आता नेहमी सोनाली लाडीगुडी करायची, पायात घुटमळायची, लढेवाळपणा करायची, पण आज मात्र रागावलेली होती. तिनं लेखकांच्या हातामधला डबा असा पंजानं फटकारला. जसा सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली बॅटनं चेंडू फटकारतो, एक तर फटकारल्यानंतर डायरेक्ट तो सीमापार होतो, नाहीतर मग असा घरंगळत चौकार जातो, नाहीतर अज्जत असा काय होतो, कॅच पण होतो, झेल होतो. तसाच सोनालीनं फटकारा मारल्याबरोबर डबा त्या गच्चीवरती इतस्ततः टन 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 त्या डब्यामधलं मटण, त्यातले पीस गच्चीवरती असे इतस्ततः पसरलेले आहेत. आणि ते इतस्ततः पसरलेलं मटण त्यावरती सोनाली आता तुटून पडलेली आहे. काही वेळातच तिनं ते सर्व मटण आता फस्त केलेलं आहे. फस्त केलं म्हणजे खाऊन टाकलं सर्व. आता पोट भरल्यानंतर माणूस थोडा रिलॅक्स होतो, पण जर उपाशी असेल तर माणसाची चिडचिड होते, आहे की नाही? जर भूक लागलेली असेल आणि डब्यात पोळ्या नसतील, पातेल्यात भाजी नसेल तर काय होतं, आदळापट होते की नाही? हां, आईनं काही काम सांगितलं, जा मी नाही करत, मला जेवायला पण नाही काही, आपला रागाचा पारा काय होतो, वाढत चालतो, कारण पोटात भूक लागलेली असते. आणि मग आजी हळूच खाऊचा डब्बा देते, अगं बेटा असं नाही करू, हां होईल ना स्वयंपाक, तोपर्यंत ही भेळ खा. वा वा वा, डब्यात असलेली नसलेली सारी भेळ काही वेळातच पोटात जाते आणि मग जरा पोटाला शांतता मिळते. आणि मग आपला वाटतं उगाच आपण आईवरती रागावलो, आदळापट केली, हां भांडे इकडचे तिकडे ठोकारले, राग आल्यानंतर काय काय करत नाही आपण, पातेलं फेकून देतो, चूल असेल तर चुलीत पाणी ओततो, हां पाय आपटत चालतो घरामध्ये,
असो, सोनालीचा राग आता शांत झाला. लेखकांचे पाय चाटू लागले. जणू काही ती क्षमा मागत होती. झालेल्या चुकीबद्दल पश्चाताप व्यक्त करत होती. अण्णांना मी म्हणालो, जेवताना पशूंना कोणी फसवलं, त्यांची खोडी काढली अथवा थोडा विलंब जरी लागला तरी ते त्यांना सहन होत नाही. सोनालीच्या दातांत विलक्षण ताकद आली होती. एकदा नेहमीप्रमाणे सोनालीला मी रात्री पितळी पातेल्यामधून दूध प्यायला दिलं. तेवढ्यात कोणीतरी आलं म्हणून मी तसाच उठलो. पातेलं परत न्यायचं विसरलो. इकडे सोनालीने दूध पिऊन झाल्यावर पातेलं चावायला सुरुवात केली. रात्रभर तिची त्या पातेल्याशी मस्ती चालू होती. सकाळी उठल्यावर मी गच्चीवर गेलो. पाहतो तर त्या पितळी पातेल्याची सोनालीने अक्षरशः चाळण केली होती. वन्य पशूंच्या दातांत केवढी ताकद व चिवटपणा असतो याचा मला अनुभव आला. सोनालीनं चाळण केलेलं ते पातेलं मी अजूनही जपून ठेवलं आहे. पशूंना जर भूक लागलेली असेल किंवा त्यांना जर कोणी फसवण्याचा प्रयत्न केला, त्यांची खोडी काढण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांना ते सहन होत नाही. आता काही कुत्रे गुपचूप बसले असतात दाबा धरून, आणि अनोळखी व्यक्ती जवळून चालली की अचानक ते काय करतात, झडप घालतात, हल्ला करतात. पण बरेचसे कुत्रे विनाकारण कुणावरही भुंकत, एखाद्यानं जर दगड फेकून मारला तर मग मात्र त्याची पॅन्ट ओढल्याशिवाय ते सोडत नाही. हे दातांना वरती पकडतात, टारा 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 खालपर्यंत ओढत नेतात, मग दातही लागतात. कारण हे जे प्राणी असतात, कुत्रा घ्या, वाघ घ्या, सिंह घ्या, यांची खोडी कधी काढायचीच नसते. खोडी काढली की ते बदला घेतल्याशिवाय राहत नाही. तर सोनालीच्या दातांमध्ये ताकद होती. वाघ, सिंह यांचे दात बघा तुम्ही. बिबट्या असतो ना, बिबट्याचा झाडावर पण चढतो. मध्ये व्हॉट्सॲपला मी एक व्हिडिओ पाहिला होता. त्या बिबट्यानं हरणाची शिकार केली होती. त्या हरणाला घेऊन तो बिबट्या उंच 20-25 फूट उंचीच्या झाडावरती चढला आणि त्या हरणाला वरच्या फांद्यांमध्ये त्यांना काय केलं, अडकवलं. तर हे हिंस्र प्राणी अत्यंत घातक असतात आणि म्हणून त्यांची कधीही खोडी काढायची नसते. लेखक म्हणतात, एकदा सोनालीला मी पातेल्यामधनं दूध प्यायला दिलं आणि मी आपला काही कामानिमित्त बाजूला झालो. मला ते पातेलं पुन्हा परत नेण्याचं ध्यानात राहिलं नाही. तिनं दूध पिऊन झाल्यानंतर त्या पातेल्याची पण चाळण केली, चावून 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 चावून. किती ताकद असेल त्या दातांमध्ये. माणसाला जर पकडलं नाही यांनी तर इथं पकडतात, मानेला पकडलं की माणसाचा कार्यक्रम झाला. म्हणून काही लोक सांगतात, या हिंस्र प्राण्याच्या सानिध्यात जर जायचं असेल तर गळ्यात काहीतरी बांधायचं असतं. हा भाग मोकळा राहिला आणि वेळ आली तर आपल्याला त्या प्राण्याशी 4 हात करता आले पाहिजेत. असो, लेखकांनी ते चावलेलं पातेलं आत्तापर्यंत लेखक म्हणतात जपून ठेवलेलं आहे. आठवण म्हणून त्या पितळी पातेल्याची झालेली चाळण पाहिली की सोनालीची आठवण येते. सोनाली आता आमच्या घरच्यांपैकी एक झाली होती. सोनालीचा जसा रुपालीवर जीव तसा दीपालीवरही जीव होता. दीपाली सोनालीच्या जाळीपाशी यायची व आपल्या बोबड्या आवाजात छोना छोना तू काय करते असं म्हणून तासनतास तिच्याशी खेळत असायची. एकदा दोघी अशा खेळत असताना एक पेशंट तिथं आला. त्याला वाटलं पोर चुकून सेनीपाशी आली. त्यानं घाईघाईनं दीपालीला उचललं. त्या सरशी सोनाली मोठ्याने फिसकारली व त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. तिचं अवसान पाहून त्यानं दीपालीला तेथेच टाकलं. आतल्या बाजूला अण्णा होते. सोनालीचा आवाज ऐकून अण्णा
स्वयंपाकघरातून बाहेर आले व म्हणाले, काय रे, काय झालं? दीपा सिंहाच्या तावडीत सापडली आहे. त्यानं अण्णांना सर्व प्रकार सांगितला. तू पुन्हा दीपालीला उचल, मी पाहतो. अण्णा म्हणाले. पुन्हा तो गृहस्थ गेला. दीपाली जाळीपाशीच होती. त्यानं पुन्हा दीपालीला हात लावता सोनाली पुन्हा पहिल्यासारखी चवताळून त्या गृहस्थाच्या अंगावर धावली. अण्णांनी मग सोनालीला शांत केलं. दीपाली ही आपल्या घरची आहे आणि तिला कोणी इतरांनी उचलता कामा नये ही मोठी जाणीव सोनालीला झाली होती. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं व दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलं. बघा, सोनाली किती प्रेमळ होती. तिच्या ठिकाणी किती आपलेपणा होता, प्रामाणिकपणा होता. ज्या घरचं ती खात होती, ज्या घरी ती राहत होती, त्या माणसांशी ती किती प्रामाणिक होती. दीपाली लढिवाळपणानं छोना छोना तू काय करते वगैरे वगैरे. लहान असताना तुम्ही असं बोबडत बोलता नाही का? हां, मम्मीकडे जाताना चहा मागता, मम्म्या मम्मा मा चा चा ना काय गडगड गडगड करता. मम्मीला काही कळत नाही, पप्पांना काही वळत नाही. पण समजायचं ह्या टायमाला चाव म्याव केली की यांना चहा लागतो किंवा दूध लागतं, समजून घ्यायचं. तसं ही दीपा बोबडे बोलत होती आणि दीपाला कडेवरती घेतल्याबरोबर सोनाली अंगावर धावून आली. अण्णांना सांगितलं गेलं, अण्णा अण्णा, दीपाली सोनालीच्या तावडीत सापडली. अण्णांनी पुन्हा दीपालीकडे धाव घेतली आणि सांगितलं की उचला, तुम्ही दीपालीला उचला, मी बघतो सोनाली काय करते. सोनाली पुन्हा खवळलेली आहे. या खवळण्यामागे तिची भावना एकच होती की आपल्या दीपाला कुणी अनोळखी व्यक्तीनं उचलून नेऊ नये. ती दीपालीचं राखण करत होती. दीपालीला इजा पोचवणं हा तिचा उद्देश नव्हता. म्हणजे बघा, एका सिंहाची कन्या तिच्या अंगी आलेला हा प्रामाणिकपणा, माणसांप्रती किंवा ओळखीच्या माणसांप्रती तिच्याकडे निर्माण झालेला जिव्हाळा ध्यानात घ्या. ते प्रेम ध्यानात घ्या. आपण प्रेम दिलं तर ते मिळतं. माया ममता केली तर पुन्हा आपल्याला पण मिळते. आपण इतरांना मान सन्मान दिला तर तो आपल्याला सुद्धा मिळतो. दीपालीसाठी या घरच्यांनी खूप काही केलं, म्हणून सोनालीसाठी, म्हणून सोनालीसुद्धा ह्यांच्यासाठी खूप काही करत होती. तिचासुद्धा या लोकांमध्ये जीव गुंतलेला होता. लेखक असतील, त्यांचे घरचे असतील, दीपा असेल, रूपा असेल, सर्वांमध्ये तिचा जीव अडकलेला होता. अण्णांनी एका हातात दीपालीला घेतलं आणि दुसऱ्या हातानं प्रेमळपणे सोनालीला थोपटलेलं आहे. आम्ही येणार, सोनालीला घेऊन येणार, ही बातमी पुण्याच्या पेपरमध्ये आली होती. आमची वाट पाहत शेकडो पुणेकरांनी आधीच कॅफे गुडलकच्या चौकात गर्दी केली होती. येणारा जाणारा विचारे, काय हो, कोण येणार आहे? मग फुटपाथवरील एखादा तरुण सांगू लागे, अहो, मोटारीतून सिंह येणार आहे. उघड्या मोटारीतून? मग आम्ही काय खोटं सांगतोय काय? पाहता पाहता गर्दी वाढू लागली. सोनाली आली. गर्दीत एकच उत्साहाची लाट आली. प्रत्येकजण सोनालीला पाहण्यासाठी धडपडत होता. मान उंच करून, टाचा वर करून लोक पाहत होते. पण जरा दुरूनच लोकांना पाहण्यासाठी सोनालीला व रूपालीला आवारातच साखळ्यांनी बांधून ठेवलं. दोघींना खूप तहान लागली होती, म्हणून बरोबर आणलेल्या दगडीतून त्यांना पाणी पाजलं. जमलेल्या बग्यांपैकी कुणी अंडे आणलं, कोणी दूध आणलं होतं. वेळ रात्रीची होती. मी अतिशय थकलो होतो, पण मला झोप येईना. उठल्या उठल्या मी कमिशनरना फोन केला. सोनाली आली आहे म्हणून सांगितलं. आता सोनालीला तिच्या घरी घेऊन जायचं होतं. तिचं घर म्हणजे पुण्यामध्ये असणारं उद्यान. पेपरमध्ये बातमी छापून आली. लोक जमा झाले सोनालीला बघण्यासाठी. गर्दीमध्ये उत्साह होता. प्रत्येकजण सोनालीला बघण्यासाठी धडपडत होता, कारण सोनाली उघड्या मोटारीतनं येणार होती.
आणि उघड्या मोटारीमधनं एखाद्या सिंहकन्येला बघणं ह्याला लोक योगायोग समजायचे. कोणी बरोबर अंडी आणली, कोणी दूध आणलं. वेळ रात्रीची होती, प्रवासात लेखक थकलेले होते, परंतु झोप येईना म्हणून त्यांनी कमिशनरला फोन केला. साहेब, सोनालीला घेऊन आम्ही आलेलो आहोत. रुपाली होती, सोनाली होती. त्यांना तहान लागली. लेखकांनी त्यांना पाणी पाजलं. आणि मग बघा, पेशवे बाग शेवटचा टप्पा. तिथेही स्त्री पुरुष लहान मुलं यांची गर्दी. महापौरांनी सोनालीचा औपचारिक स्वीकार केला. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. आता तिला आतल्या पिंजऱ्यात सोडायचं होतं, म्हणून सोनालीच्या गळ्याभोवती असलेला माझा पट्टा व साखळी मी सोडली. माझी सोनालीवरची प्रेमाची मालकी संपली. अण्णा कसेबसे अश्रू आवरून धरत होते. दुःखाचा एक एक कड आवंड्याबरोबर मी गिळत होतो. सारेच अधिकारी व प्रेक्षक स्तब्ध होते. काय बोलावं तेच मला समजेना. सोनाली आतल्या पिंजऱ्यात जायला तयार नव्हती. मी आत गेलो की ती आतल्या पिंजऱ्यात येई, मी बाहेर आलो की ती बाहेर येई. आता फसवायचं होतं, फसवूनच तिला आत कोंडणं शक्य होतं, म्हणून रुपालीला मी प्रथम आतल्या पिंजऱ्यात पाठवली. तिच्या पाठोपाठ सोनाली पिंजऱ्यात गेली. मी दरवाजा बंद केला. मग पिंजऱ्याचा दरवाजा थोडासा उघडून रुपालीला बाहेर ओढलं व चटकन दरवाजा लावला. पुण्याच्या महापौरांनी, महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो, शहराचा महत्त्वाचा नागरिक असतो, जबाबदार. आणि मग त्यांनी शासकीय नियमाप्रमाणे सोनालीला ताब्यात घेतलं. आता तिला या लोकांच्या ताब्यात द्यायचं होतं, पिंजऱ्यामध्ये सोडायचं होतं. लेखकांनी स्वतःचा पट्टा आणि साखळी सोडून घेतली. ते म्हणतात की आता सोनालीवरचा आमचा हक्क आता संपला, आमचं प्रेम संपलं, आमची मालकी संपली. पण झालं काय? सोनालीच्या पिंजऱ्यामध्ये शिरायला तयार नाही. लेखक त्या पिंजऱ्यामध्ये जायचे, सोनाली त्यांच्या मागे जायची. लेखक पुन्हा पिंजऱ्याच्या बाहेर यायचे, सोनाली पुन्हा बाहेर यायची. आता करावं काय? प्रेक्षक बघत होते, अधिकारी बघत होते. आता काय करावं, कुणाला काही सुचेना, समजेना. मग ठरलं की आता तिला फसवायचं. अशा प्राण्यांना फसवूनच अडकवायचं असतं. आपल्याकडे बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावले जातात बघा. त्या पिंजऱ्यांमध्ये एक बकरीचं पिल्लू ठेवलं जातं. ते मोठ्याने मॅ मॅ असं करतं. त्याच्या आवाजानं हा बिबट्या काय करतो? त्या पिंजऱ्यामध्ये घुसतो. बिबट्या पिंजऱ्यामध्ये घुसला की पिंजऱ्याचा दरवाजा आपोआप काय होतो? बंद होतो. ती बकरी मग दुसऱ्या छोट्याशा दरवाजाने काढतात किंवा काय, हा भाग वेगळा. किंवा किंवा ती बकरी पण तो बिबट्या आतमध्ये गेला की फस्त करून टाकतो. बऱ्याच वेळा घडतं असं. बकरीला बाहेर काढला जातं किंवा नाही जात, मी अजून प्रत्यक्ष कधी हा प्रसंग पाहिलेला नाही. रुपाली जी होती ना कुत्री, हां, मग दोघींनाही त्या पिंजऱ्यात पाठवलं. मग सोनालीला वाटलं हां आता आपली मैत्रीण आहे ना, आता आपल्याला भीती नाही. पिंजऱ्याचा दरवाजा बंद करून घेतला. दुसरा दरवाजा थोडासा उघडला. त्यातून ती रुपाली बरोबर बाहेर आली आणि सोनालीमध्ये अडकली. सोनाली एकटीच पिंजऱ्यात राहिली. मूकपणानं प्रेम करणारी रुपाली पिंजऱ्यासमोर उभी राहून डोळे भरून तिच्याकडे पाहत होती. रुपाली बाहेर, मी बाहेर, अण्णा बाहेर. सोनाली आळीपाळीने आमच्याकडे पाहत होती. ते गज, ती कडी कुलप,
सोनाली बिथरली, गरगरा फिरू लागली, मोठ्याने ओरडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपडू लागली. जड अंतःकरणाने मी पिंजऱ्याकडे पाठ फिरवली आणि मुकाट्याने गाडीत जाऊन बसलो. बघा, रुपाली बाहेर आली, सोनाली एकटीच आतमध्ये अडकली. सर्वांकडे डोळे भरून पाहू लागली. रुपाली पिंजऱ्याच्या बाहेर, लेखक पिंजऱ्याच्या बाहेर, अण्णा पिंजऱ्याच्या बाहेर. कधी अण्णांकडे बघायची, कधी रुपालीकडे बघायची, कधी लेखकांकडे बघायची. कधी न पाहिलेली ती कडी कुलप तिनं बघितली. तिला कळून चुकलं की आपण आता अडकलो. पुन्हा ती क्रोधिष्ठ झाली. आतल्यात गरगरा फिरू लागली, मोठ्यानं डरकाळी फोडू लागली, पिंजऱ्याबाहेर येण्यासाठी धडपड करू लागली. पण ही सारी धडपड तिची व्यर्थ होती. कारण आता तिची तिथनं सुटका होणार नव्हती. लेखक प्रचंड दुःखी अंतःकरणानं आपल्या गाडीमध्ये जाऊन बसले. सोनालीचा निरोप घेतला. बघा मुलांनो, भूतदया म्हणजे काय? भूतदया म्हणजे फक्त घरी मांजर पाळायची आणि कुत्रं पाळायचं एवढं म्हणजे भूतदया नसते. याच्या पलीकडं भूतदया असते. भूतदयाचा या ठिकाणी एक वेगळा परिचय, अनुभव आपल्याला मिळाला आहे. लेखकांनी प्रेम कुणावर केलं? कुत्र्यावरती केलंच, मांजरावरती केलं असेल, पण हिंस्र अशा सिंहाच्या बाळावरती देखील त्यांनी प्रेम केलं. लहानाची मोठी केली, तिला माणुसकी शिकवली. माणसाचं प्रेम तिला, तिचं प्रेम माणसांना मिळालं. तिच्यातली हिंस्रता कमी केली, तिच्यात ममत्व वाढवलं. आणि हे काम इतकं सोपं नसतं. जंगलामध्ये असे कितीतरी प्राणी असतात की ज्यांना आपण हानी पोहोचवण्याऐवजी त्यांना आपण प्रेम आणि माणुसकी देऊ शकतो. हत्ती असतात, घोडे असतात, उंट असतात, लांडगे असतात, कुत्रे, मांजरे, सर्व प्राणी. त्यांच्यामधल्या जीवाला आपण जाणलं पाहिजे. त्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे हे आपल्या ध्यानात आलं पाहिजे. आणि त्यांना देखील जगू द्यावं. जसं आपल्याला जगायचं असतं तसं त्यांना देखील जगायचं असतं. आणि म्हणून लेखकांनी या ठिकाणी एक भूतदयेचा वेगळा संदेश दिलेला आहे. वेगळ्या पद्धतीनं त्यांनी माणसातली माणुसकी जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणही या भूतदयेच्या शिकवणीचा आयुष्यामध्ये अंगीकार करणार आहोत, आचरण करणार आहोत. आणि या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे.